नमस्कार. आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे जो माझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माझे मिस्टर. वरून पाहिलं ना तर ते चेहऱ्यावरून खूप रागीट वाटतात. त्याचा आवाज खूप मोठा आहे. ते अगदी नॉर्मल बोलत असले तरी समोरच्याला वाटतं की ते रागाने आणि उद्धटपणे बोलतायत. पण म्हणतात ना, प्रत्येक पुस्तकाचं कवर बघून आतली गोष्ट ठरवता येत नाही. अगदी तसेच आहेत ते. ते जेव्हा 6वीत होते तेव्हापासून साताऱ्याला हॉस्टेलवर राहिलेत. त्यामुळे त्याच्या बोलण्यात तो रांगडा सातारकर लहेजा आणि रोखठोकपणा आहे. पण दुर्दैव बघा, त्याच्या याच मोठ्या आवाजाचा बहाणा करून लहानपणापासून सोबत असणारी काही जवळची माणसं त्यांना एकटं पाडत गेली. त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी लोकांनी वेगवेगळे बहाणे शोधले. पण खरं सांगू, त्यांना खोटं बोलणं आणि खोटेपणा आवडत नाही. एखादा विचार पटला नाही तर ते स्पष्टपणे आणि ठामपणे तोंडावर बोलतात. त्याच्या अवतीभोवती अशी काही लोकं आहेत जी स्वतःचं आयुष्य अगदी पर्सनल ठेवतात. पण आमच्या आयुष्यात काय चाललंय यात त्यांना फार रस असतो. आमच्या आयुष्यात कधी काही वाईट घडतंय का याची वाट बघून गॉसिप करणारी हीच ती जवळची माणसं. आत्ता मात्र त्यांना या लोकांचा खरा चेहरा समजलाय. त्यामुळे ते चुकीच्या गोष्टींवर थेट तोंडावर बोलतात, पाठीमागे नाही. हाच फरक आहे त्यांच्यात आणि बाकीच्यांमध्ये. ती बाकीची लोकं तोंडावर एवढं गोड बोलतात की जणू साखरेचा पाकच, पण पाठीमागे मात्र ते कसे वाईट आहेत हे सांगायला विसरत नाहीत. अशा नकारात्मक लोकांपासून ते लांब राहिलेलंच बरं. लोक म्हणतात ते वाईट आहेत, पण विचार करा, ते जर खरोखरच वाईट असते तर आज मी त्यांच्यासोबत खुश राहिली असते का? त्यांच्या लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड आजही त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे आहेत. त्यांची मैत्री एखाद्या सख्ख्या भावांसारखी आहे. एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमी एकत्र असतात. ते म्हणतात ना, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा स्वतः जोडलेली नाती खूप जास्त जीव लावतात. माझ्या नवऱ्याची आणि त्यांच्या मित्रांची मैत्री याचं उत्तम उदाहरण आहे. आम्ही जेव्हापासून एकत्र आलोय तेव्हापासून अगदी 1 महिनासुद्धा आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो नाही. कारण मला माहिती आहे, ते वरून स्वतःला कितीही स्ट्रॉंग दाखवत असले तरी मनातून ते खूप हळवे आहेत. त्यांना फक्त प्रेमाची आणि मनापासून जीव लावणाऱ्या माणसांची गरज आहे. ते एक खूप चांगले माणूस आहेत. ते ज्याच्यावर प्रेम करतात ना त्यांच्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतात. लोकांसाठी ते कसेही असोत, पण माझ्यासाठी ते जगातील सगळ्यात बेस्ट व्यक्ती आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. तुमच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे थॉट्स तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.